नमस्कार, मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। चिपळूण नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आणि त्या पाठीमागचं सर्व चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे। प्रचार आणि त्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेत आहोत। आपण वर्तमानपत्रातून, समाज माध्यमातून, वृत्तवाहिन्यातून आपण या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेत आहोत। मात्र नगराध्यक्ष पदासाठी ज्या पद्धतीची चुरस आहे आणि त्याचबरोबर नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी सुद्धा प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळे उमेदवार आणि त्या पद्धतीने अंतर्गत काही गटबाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आपण एक निवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वी एक सगळ्यात पहिली प्रेस जी पाहिली होती ती लियाकत शहा यांची। त्यांनी पहिल्यांदाच आपली दावेदारी स्पष्ट केली होती नगराध्यक्ष पदासाठी। मात्र त्यानंतर जे काय नाट्य घडलं, त्यानंतर काय फॉर्म भरण्यापासून फॉर्म रिजेक्ट होण्यापर्यंत जे काय घडलं आणि तदनंतर अजून लियाकत शहा हे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणामध्ये तसेच ठाम उभे आहेत। भले ते अपक्ष म्हणून असतील, मात्र त्यांचं ते जो दावा होता किंवा त्यांचा जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केला आणि आजपर्यंत ते रिंगणात अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासाने उभे आहेत। मात्र त्यांचा आत्मविश्वास आता कसा आहे, आता त्यांना या प्रचार यंत्रणेमध्ये किंवा लोकांशी संपर्क साधताना कोणता त्यांना अनुभव येतो आहे आणि कसं चित्र असेल या संदर्भात आपण आज त्यांच्याशीच जाणून घेणार आहोत। लियाकत शहा हे आता सध्याच्या राजकारणामध्ये किंवा चिपळूणच्या राजकारणामध्ये चर्चेत असलेलं नाव आहे। अनेकांना अंगावर घेणे किंवा त्या पद्धतीनं आपल्या स्वतःची मतं मांडणं या सगळ्या गोष्टी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे केलेल्या आहेत। मात्र त्याचा परिणाम त्यांच्यावरती कसा होतो हे आपल्याला पाहायला लागेल। तुर्तास आपण त्याची संवाद साधू आणि जाणून घेऊया वर्तमान परिस्थिती काय आहे। लियाकत भाई, आपलं स्वागत आहे। नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये आपण आहात। पहिल्या क्षणापासून ते आतापर्यंत आपण झालेल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। मात्र आताची स्पर्धा वेगळी आहे, समीकरणं पूर्ण बदललेली आहेत। आपण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होतात आणि तदनंतर आपल्याला त्याच्यातून काय जे झालं ते सगळ्यांना माहिती आहे। मात्र तो सगळा इतिहास झाला। आजची परिस्थिती काय आहे? चिपळूण कराना या लोकशाहीचा जो आपला पर्व आहे की गेल्या 8-9 वर्षे लोक आतुरतेने वाट बघत आहेत की नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका कधी लागत आहेत। गेल्या 8-9 वर्षानंतर ही सर्वसामान्य चिपळूणच्या जनतेला एक सुवर्ण संधी आलेली आहे। 2 डिसेंबरमध्ये मी चिपळूणकरांना आवाहन करतो की आपण बाहेर पडून लोकशाहीच्या पर्वामध्ये सामील व्हावं, जास्तीत जास्त संख्येनं, मोठ्या संख्येनं मतदान करावं। आज जे आपण चिपळूण शहरामध्ये जी परिस्थिती बघतोय आपण या चिपळूण नगरपालिका निवडणुका संदर्भात, गेल्या 5-6 वर्षापूर्वी जी बॉडी होती तिने केलेली कामे, 3 वर्ष प्रशासन आहे त्यांनी केलेली कामे, या आपण एकंदरीत चिपळूणमध्ये फिरत असताना रस्ते, गटारे, ज्या मूलभूत सुविधा आहेत याही लोकांना आता मिळत नाही आहेत। पाण्याचा प्रश्न आहे, पूररेषेचा प्रश्न आहे, अनेक प्रश्नांनी चिपळूण शहर कोणीतरी पुढाकार घेणे, चिपळूण शहराला नवीन चेहरा मिळणे हे आता काळाची गरज आहे। आणि ज्या पद्धतीने गेले 2-2.5 महिने मी शहरामध्ये फिरत होतो, जो माझा अनुभव आहे की माझ्याने काँग्रेस पक्षाने माझ्या पक्षाने मला तिकीट दिलं होतं, AB फॉर्म दिला होता। माझं तिकीट माझे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सकपाळ साहेब यांनी जाहीर केलं होतं, पण इथल्या स्थानिक नेत्यांच्या कटकारस्थानात माझा इथं गळी घेतलेला आहे आणि मला या रिंगणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला। अल्लाच्या आशीर्वादाने आणि परमेश्वराच्या कृपेने की मी वाचलो की माई एक अपक्ष फॉर्म भरला होता। आज मी ज्या पद्धतीने फिरत आहे आणि लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे की सर्वसामान्य जनतेला चिपळूणमधलं ह्या राजकारणाचीच कीव आलेली आहे। मुळातच अनेक नेत्यांनी पक्ष बदलले, ह्या पक्षातून नेते त्या पक्षात जात आहेत, काही नगरसेवक इकडचे तिकडे तिकीट घ्यायला जात आहेत। ह्या सर्व बाबीला जनता फार कंटाळलेली आहे। जनतेला चिपळूणाची जे प्रश्न आहेत हे कोण सोडवणार आणि ह्याच्यासाठी पुढाकार कोण घेणार, ठामपणे आणि निष्ठावान याच्यात कोण पुढे येणार आणि चिपळूणला एक चांगला भावी नगराध्यक्ष म्हणून कोण मिळणार, या संधीची लोक वाट बघत आहेत। मी, माझे मित्र परिवार असतील, माझे समाज बांधव असतील, जे माझ्यावर प्रेम करतात, माझे हितचिंतक आहेत, त्यांना मी एक आव्हान करतो, विनंती करतो की आता पुढे आपल्याकडे 5-6 दिवस राहिलेले आहेत। या 5-6 दिवसामध्ये जवळजवळ शहरातील 42,000 लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे। कोणी नगराध्यक्षाचा उमेदवार असू दे, कुठच्याही पक्षाचा असू दे, या लोकांपर्यंत सहजासहजी पोचू शकत नाही। मी माझ्या सर्व मित्रांना आणि सर्व माझ्या हितचिंतक आणि प्रेमींना मी एक विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो, यूट्यूबच्या माध्यमातून असो, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो,
या माध्यमातून आपण जनतेपर्यंत जास्तीत जास्त आपला संदेश आणि आपण जी संकल्पना चिपळूण शहराबद्दल मांडणार आहे ही पोचवावी. आणि माझे खरोखर सर्व मित्र आणि अनेक पक्षातील कार्यकर्ते आज खुश आहेत. त्यांना एक अपक्ष नगराध्यक्ष मिळणार आहे. आता सगळ्या पक्षात काय परिस्थिती आहे, प्रत्येक पक्षात 2-2 गट आहेत. भाजपमध्ये 2 गट आहेत, काँग्रेसमध्ये 2 गट आहेत, राष्ट्रवादीत 2 गट आहेत, शिंदे गटात पण 2 गट आहेत, मूळ शिवसेनेत पण 2 गट आहेत. ह्या सर्वाला जनता कंटाळलेली आहे आणि त्यांची मनात एक ठाम निश्चय केलेला आहे की आपण या वेळेला अपक्ष नगराध्यक्ष निवडायचा आणि जनता मला या माध्यमातून संधी देईल अशी मला पूर्ण खात्री आहे. तुम्हाला खात्री आहे पण ठीक आहे, तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करताय किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं आता म्हणताय की प्रत्येक ठिकाणी गटबाजी आहे, त्या गटबाजीचा कदाचित तुम्हाला फायदा होऊ शकतो. मात्र तरीसुद्धा समोर जे तुमच्या जे आव्हान आहे किंवा समोर जे विरोधक आहेत ते तगडे आहेत, त्यांनासुद्धा राजकारणातला फार मोठा अनुभव आहे. अशामध्ये लियाकत शहा हे स्वतः कशा पद्धतीने वलय निर्माण करू शकतील? कुठचंही आव्हान सोपं नसतं, कुठचीही निवडणूक सोपी नसते. आव्हानं ही तगडे असतात आणि जरी आपल्याला निवडणूक सोपी असली तरी आव्हान म्हणून स्वीकारून द्यायचं. मी आयुष्यामध्ये संघर्ष केलेला आहे, सत्य जनतेसमोर मांडलेलं आहे, भ्रष्टाचाराविरोधी लढलेलं आहे. जे जे मला पटतं ते मी लोकांसमोर मांडतो. माझ्याबरोबर अनेक शहरातील सामाजिक संस्था आहेत, अनेक संघटना आहेत. म्हणजे आपल्या ज्या संघटना देशातील संविधान वाचवण्यासाठी तसेच सामाजिक कार्यामध्ये काही आंबेडकर चळवळीचे लोक आहेत. ह्या सर्वांना मी एक नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी जो आपला संदेश आहे आणि जे आपले विचार आहेत त्यासाठी मी त्यांच्या मताची ठाम आहे आणि मी त्यांना जो शब्द दिला आहे तो पाळणार आणि सर्वांना एकत्रित घेऊन चिपळूण शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. लियाकत भाई, तुम्ही काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होतात आणि तुम्ही ज्यावेळेला नगराध्यक्ष पदाची भूमिका मांडली ती मला नगराध्यक्ष म्हणून स्वतःला त्या ठिकाणी प्रेझेंट करायचं आहे, सादर करायचं आहे. त्यावेळेला तुमच्याकडे पक्ष होता, पक्षाचं चिन्ह होतं. आज तुम्ही अपक्ष आहात, त्यामुळे तुम्हाला चिन्ह आता कुठे मिळणार ते उद्या स्पष्ट होईल. मात्र आता तुमची जी प्रचार यंत्रणा असेल त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी फळी तयार करावी लागली असेल की तुम्ही केली पण असेल किंवा तुम्ही परवा ज्या पद्धतीनं काँग्रेसच्याच काही नगरसेवक उमेदवारांचे पाठिंबा असल्याचं सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे. आज परिस्थिती तीच आहे की काय वेगळं चित्र आहे? मुळातच आम्हाला काही चर्चा झाल्या होत्या, त्यामुळे 12 सीट मिळणार होत्या. त्यातल्या 10 नगरसेवक हे माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि शहरातील मुळातच एक सर्व जनतेला, सर्व पक्षातील लोकांना एक संधी मिळालेली आहे की ज्यांची जी पक्षावर किंवा त्या उमेदवार नाराजी आहे याचा सूर उमटणार आहे की आपण अपक्षाला मतदान करून त्यांना निवडून देण्याची संधी आलेली आहे. आणि ज्या पद्धतीने आम्ही शहरात आता फिरतोय, जे वातावरण बघतोय की गेले 30-35 वर्ष ज्यांनी शहराचं राजकारण केलं, आज जागोजागी गल्लीमध्ये रस्ते एवढे खराब आहेत की खड्डे पडलेले आहेत. बाजारपेठमध्ये गेल्यानंतर गटाराची जी दुर्गंधी येते, पाण्याचा प्रश्न आहे. अजून ह्या सगळ्या मूलभूत सुविधा आणि चिपळूण शहराचं डेव्हलपिंग किंवा विकास त्या पद्धतीने झालेला नाही. काल पण मी बोललो त्याप्रमाणे महाडमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते 15 वर्षापूर्वी झालेले आहेत. रत्नागिरीत गेल्यानंतर एंट्री मारल्यानंतर काहीतरी आपण शहरात येतो असं वाटतं. मुळात मुंबई गोवाचं मध्यवर्ती ठिकाण हे चिपळूण आहे. चिपळूण शहराला पर्यटनाच्या माध्यमातून अनेक संधी आहे, अनेक संकल्पना आहेत आणि आपल्या जे काय चिपळूण शहरामध्ये विविध प्रकारचे लोक शहराचा विकास व्हावा यासाठी जे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, या सर्वांना मी बरोबर घेऊन चिपळूण शहराचा विकास करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि एवढं मी सर्वसामान्य चिपळूणच्या जनतेला आश्वासन देतो. परंतु लियाकत भाई, तुम्ही ज्यावेळेला अपेक्षा उमेदवारी सादर केली त्याच्यानंतर आपण काही प्रेस घेतली, त्याच्यानंतर तुम्ही जे काही गोष्टी बोललात आणि त्यावेळेला तुम्हाला भाजपची स्लीपर सेल म्हणून ज्या ठिकाणी तुमच्यावरती भाष्य करण्यात आलं, याला तुम्ही कसं उत्तर देणार? मुळातच ज्यांनी भाजपचं स्लीपर सेल अशी टीका केली यावरती बोलण्या काही अर्थ नाही. मी काँग्रेस पक्षाचा गेले 20 वर्ष प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि आपण सर्व पत्रकार, चिपळूणची जनता कोण प्रामाणिक आहे हे सर्व जनतेला माहिती आहे. आता काँग्रेसचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत वो दिवसात 100 वेळा खोट्या शपथा घेतात. आज त्यांना फिरायलाही कुठं प्रचार करण्याची ही संधी जनतेने दिलेली नाही. त्यांना सांगितलेलं म्हणजे जिथं जिथं प्रचार करायला जातात, ज्यांना जिल्हाध्यक्षांना बरोबर घेऊन जातात, तिथून त्यांना सांगितलं जातं की लियाकत शाह हेच खरे काँग्रेसचे उमेदवार आहेत. ते असतील तर तुम्ही प्रचाराला त्यांना घेऊन या, आम्ही जो काय तुम्ही उमेदवार दिलात याचा प्रचार करणार नाही असे चिपळूण शहरातील जनता ठामपणे सांगत आहे. म्हणजे याचा अर्थच लियाकत शाह ही काँग्रेसची उमेदवार असं लोकांनी स्वीकारलेलं आहे. अगदी बरोबर आहे. काँग्रेस म्हणजेच लियाकत शाह ही शहरातली ही आहे.
काही जुने काँग्रेसवाले आहेत, पण ते निष्ठावंत म्हणतात, पण पक्षासाठी किंवा जे पक्षाचे आदेश येतात वरून, आंदोलनं असू दे. आता साहेब माझ्यावरती 3 केस होत्या गेल्या 5-6 वर्षात. करोनापासून वेगवेगळी आंदोलनं केलेली आहेत, प्रांतापंतला निवेदन दिलेलं आहे, तहसीलदारांना, कलेक्टरना. हे सर्व पक्षाची कामं करण्यात पुढाकार मी नेहमी घ्यायचो. म्हणून तर पक्षाने मला तालुका अध्यक्षपद दिलं, की तुम्ही चिपळूण शहरात तालुक्यामध्ये जशी शहरात वाढवलीत तशी तालुक्यात वाढवावी. मी तालुक्यात वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे, पण मी त्याच्यात थोडा कमी पडलो की तालुक्यामध्ये काँग्रेस पोचू शकलो नाही. पण 100% मी चिपळूण शहरात काँग्रेस वाढवलेली आहे. आणि जे काही आपल्याला या मतदानातून दिसेल त्यावरून आपल्याला लक्षात येईल की किती मी प्रामाणिकपणे पक्षाचं आणि चिपळूण शहरासाठी काम केलेलं आहे. आता आपल्याला निशाणी मिळेल, ती निशाणी कोणती असेल ते आता 2 दिवसात स्पष्ट होईल उद्यापर्यंत. परंतु त्यानंतर ती निशाणी पोहोचवण्यासाठी तुम्हाला दिवस फार कमी आहेत. त्यावेळेला तुम्हाला थोडीशी गती घ्यावी लागेल. तर त्याची तुमची पूर्ण तयारी झालेलीच असेल. आणि शेवटी 2 तारखेला मतदान, 3 तारखेला निकाल आहे. तर 3 तारखेला गुलाल कोणाचा उधळेल काय वाटतं तुम्हाला? मुळातच आपण ज्या पद्धतीने म्हणताय, शहर हे आपलं जवळजवळ एक 5-6 किलोमीटर एरियात आहे. आपल्याला निशाणी उद्या सकाळी 11 वाजता मिळणार आहे. निशाणी मिळाल्यानंतर आता जे युग आहे हे व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम हे तर फास्ट आहे. आता जर एखादी बाईट किंवा आपण दिली तर चिपळूण शहराच्या आसपासचे लोक 10 ते 15,000 लोक बघतायत. म्हणजे 24 तासात आणि 48 तासात जवळजवळ 10-20 हजार लोक बघतायत. त्याच्यामुळे चिन्ह पोचणार नाही ही सगळी संकल्पना चुकीची आहे. लोकांनी मनात पण आणले चिन्ह हे जाहीर झाल्यानंतर रात्रीपर्यंत घराघरात पोचवण्याची, तसेच आमच्या डमी मतपत्रिका असतील, बॅलेट असतील, मशीन असेल, ती सर्व आमची तयारी पूर्णपणे झालेली आहे. आमचा प्रत्येक कार्यकर्ता चिपळूण शहरातील जनतेपर्यंत, सर्वसामान्य मतदारापर्यंत नक्कीच पोचणार. आणि त्यामुळे आम्हाला विजयाची पूर्णपणे खात्री आहे. आणि 3 तारखेला चिपळूणचा इतिहास घडणार. एक अपक्ष नगराध्यक्ष चिपळूण शहराला नवीन मिळणार आणि ह्याला सर्व पक्षाच्या लोकांचाही पाठिंबा असणार. हे 3 तारखेला लियाकत शाह यांचा गुलाल उधळणार हे स्पष्ट आहे. 100%. ठीक आहे लियाकत भाई, ही आपली आत्ताची ही जी मुलाखत आहे ती आपण प्राथमिक समजूया. आणि लवकरच आपण चिन्ह मिळाल्यानंतर एक दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण संवाद साधून कसं चित्र असेल आणि 3 तारखेला नेमकं काय चित्र दिसेल हे सुद्धा आपण पाहणार आहोत. मात्र आपण ज्या आत्मविश्वासाने उभे आहात, आपल्याला आम्ही शुभेच्छा देतो. आपण आमचे संवाद साधलात, आपले मनोपूर्वक आभार. तर हे होते लियाकत भाई शाह, ज्यांनी अतिशय परखडपणे आणि संयमीसुद्धा, कारण त्यांनी पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टी त्यांना बोलायच्या ते बोललेल्या आहेत. त्यांच्याच पक्षातून त्यांच्यावरती नाराजी व्यक्त झाली. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी आपल्या पक्षातल्या काही नगरसेवकाच्या उमेदवारांना बरोबर घेऊन आपली यंत्रणा सुरू केलेली आहे. आणि ते म्हणतात त्याप्रमाणे की मी नगराध्यक्षपदासाठी पहिल्यापासून आग्रही होतो आणि त्या पद्धतीने माझी वाटचाल सुरू झाली. मात्र आता मी अजून आत्मविश्वासानं पुढे जातो आहे आणि 3 तारखेला गुलाल आपलाच उधळेल अशा पद्धतीचा ठाम आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं चित्र कसं उभं राहतं. तुर्तास धन्यवाद.